तुमच्याशी आज एक गोष्ट शेअर करते, म्हणजे खूप गंमत होणार आहे घरामध्ये. गंमत पण होईल आणि गंमत होता होता भांडण पण होऊ शकतं. पण मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करायची आहे. कारण काल हे छत्री घेऊन गेलेले घरातून आणि दुकानात, आणि छत्री तिथंच विसरून आली आणि दोन वेळा तरी ही गोष्ट अशी घडली. म्हणजे घेऊन गेली आणि रिटर्न तिथंच विसरून आले. मग पुन्हा जाऊन ते तिथनं घेऊन आली छत्री. असं 2 वेळा तरी घडले. मग आज छत्री तिथंच राहिलेली रात्री तिथंच. आणि सकाळी परी शाळेला जाताना शोधत होती तर छत्री तिला अजिबात सापडेना. मी म्हटलं असेल तिथं बघ. तर छत्री काय सापडेना. मी म्हटलं अरे पप्पाने काल दुकानात गेलेले तेव्हा घेऊन गेलेले. मग बरं ठीक आहे म्हटली. मग पप्पाला तिनं फोन केला तर पप्पा बोलले थांब मी येतोय आहे इथं. मग पप्पा काय तिला शाळेमध्ये सोडून आले. पण पुन्हा ते तिथे छत्री घ्यायला गेले तर त्यांनी सांगितलं छत्री नाही आहे तिथं म्हणून. मग गंमत अशी झाली, त्यांनी त्यांच्याशी खोटं बोलले. कारण हे 2 वेळा असं झालंय. हा थांब ना, 2 वेळा हे असं झालंय. त्याच्यामुळं ते बोलले की छत्री तिथंच राहू देत. काय पिल्लू काय थांब मला बोलू दे. मग 2 वेळा असं झालंय. त्याच्यामुळे बघूया आता का पुन्हा असं व्हायला नको म्हणून त्यांनी छत्री तिथंच लपवून ठेवले. आणि मला त्यांनी फोन करून सांगितलं की वहिनी छत्री इथंच आहे आणि त्यांना सांगू नका, जरा शोधू देत, तुम्ही नका शोधू, तुम्ही टेन्शन फ्री राहावा, आहे छत्री इथंच. कारण माझा पारा चढणार हे त्यांना माहिती आहे. मी ओरडणार वगैरे, त्यांना त्यातून भांडण होणार. त्याच्यासाठी त्यांनी मला आधी सावध केलं. मग मी त्यांना म्हटलं त्यांना तुम्ही पण नका सांगू, मी पण नाही सांगत, शोधू देत. आणि आता आल्यावरती त्यांना छत्रीचा विषय वगैरे काढायचा, थोडंसं बघूया काय होते. भांडण तर भांडण तेवढीच लागतंय, पण आता काय करायचं बघूया. आणि परीला अंड्यावरती जरी आता परी नंतर परी शाळेतून आल्यावर तिथून घेऊन आली तरी ते तिच्यावरती ढकललं की तू शाळेतच घेऊन गेली, असा किस्सा घेणार बघा. आणि पिल्लूला काल भरपूर असा पाऊस पण होता आणि थोडीशी तिची तब्येत पण डाऊन होती. त्याच्यामुळं शाळेत मी नाही सोडलं, कारण आता फक्त नर्सरीलाच आहे. त्याच्यामुळे इतकं प्रेशर नाही घेत आणि तिला पण नाही देत. आणि आज इतकं तिला टॉयलेटला वॉमिटिंग चालू झालेली सकाळपासून. आता जरा तब्येतीची ओके, कारण औषध वगैरे घातलं. पिल्लू तर काय पिलं सकाळी? औषध पिलं ना तू? औषध पाजलं ना दीदीनं? दीदीनं आणि मम्मानं कसं औषध पाजलं? मम्मानं कसं पाजलं? हा. आणि दीदीनं काय केलं तुला गिळणं म्हणून? काय केलं तुझं नाक? काय केलं? ती औषधच घोटे ना म्हणून तिला नाक असं पटकन दाबलं. ते पटकन तिनं गिळ, कारण उलटी काढत होती तोंडातून बाहेर. जर ते पोटातच औषध नाही गेलं तर हिला बरं कसं वाटणार. त्याच्यामुळं आम्ही असा प्रयोग केला आणि तिला लगेचच एक 10-15 मिनिटात हलका पडला. आता थोडीशी अर्धी चपाती खाल्ली, आता झोपेल ती. बघूया हे आल्यावरती गंमत त्यांची. हिला झोपवते, बघू ते केव्हा येतात आणि ते आल्यावरती मग मी शूट करेन त्यांना न सांगता, किंवा असं चालू करेन अशीच गंमत म्हणून. पण मोबाईल चालू केला की त्यांना कळणार की काहीतरी गोडबंगाला आहे. मी अजिबात हसणार नाही, पण मला खोटं बोलताना हसायलाच येतं. काय करायचं बघूया तरी, ट्राय करूया, है ना? काल 29/6/2026 रोजी मी संध्याकाळी काटे यांच्या दुकानात गेलो असताना सदरच्या माझ्या हातात ती सदरची छत्री गेलेली आहे. काय छत्री? काळ्या कलरची छत्री गेली. मी घेऊन गेलेलो नाही. माझ्या आरोप करण्यात येऊन माझ्यावर एन्काउंटर करण्याचा यांचा प्लॅन चालू आहे. एन्काउंटर एवढं काय मी करणार नाही तुमच्यावर, पण हे छत्री घेऊन गेले होते. आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. मी शेंगा खाल्लेल्या नाही, मी फळकाडे उचलणार नाही. तिने त्यांच्या मतावर ठाम आहेत की मी छत्री नेली नाही, तूच नेल्यास कुठं तर. म्हणजे मी माझा आरोप करण्यात आहे, मला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे यांच्यावरून. अडकवण्याचं नाही, मग अडकवलं कोण? परी 1 मिनिट परी, इकडं परी. मग तू नेल्यास असं होतंय. मी कुठं तर, मी घरातनं बाहेरच गेलो नाही, तू गेलेली शाळेला, मग तू घेऊन गेल्यास का? मी छत्री नेलती, पण मी व्यवस्थित आणून इथं ठेवली. किती वाजता आलीस तू? 5:30 5:30 5:15 आली ती.
5:15 आली. 5:30ला 5 मिनिटं कमी असतात. मी घरातनं 7 झाले. 6:30ला. आपण कुठं काल गेलेलो? स्नेहा आपण काल कुठे गेलेलो? स्नेहा कोल्हापूर वरून आली. यांची भांडणं. ऐका नाही, स्नेहा कोल्हापूर वरून 6:30-6:15 दरम्यान आली. आद्या हसायला लागली बघ आद्या. हा 6:30 वाजता स्नेहा आली. स्नेहानं लाडू वगैरे तिला तुम्ही खाल्ला आणि म्हणला आपण 9 वाजता जेवूया. मी 9 वाजता येतो. मग मी म्हटलं ठीक आहे, मला पण वेळ पाऊसच लागणार. चालू नव्हता त्यामुळे बिना पाऊस नसल्या मी तसाच गेलो. तुम्ही छत्री नेलीच परवा नाही. अडकवली होती म्हणजे माझ्या तुम्ही तुमचं मतावर ठाम आहे की मी छत्री नेलेली. नेली असली तर मी 2 आणून देतो, पण मी नेलेली नाही. म्हणजे ते 2 आण्याचा प्रश्न नाही इथं. तुम्ही छत्री नेल्या का? हिला हसायला येतं. नाटकी करत हसायला. तुम्ही पण छत्री नेल्या का? मी छत्री नेलेली नाही असं म्हणजे मला वाटतंय. आणि नेली असली तर ठीक आहे, असू दे, बघा येईल मी कॅमेरा. बघायला येईल नाही, तुम्हीच नेल्या ती छत्री. मी सांगते ना, तुम्ही घेऊन गेला छत्री आणि तुम्ही आला. मी दळण साफ करून ठेवलं. एवढं पण सांगते की नाही परी, मी दळण साफ करून ठेवलं आणि पप्पांना काय म्हटलं, एवढं दळण आता रात्रीच ठेवा म्हणजे सकाळी लवकर तिने दळून ठेवते. त्यावेळी पण मी छत्री घेऊन गेलो. तेव्हा छत्री नाही, रिकामी गेला तुम्ही. मी गॅलरीत येऊन बघितलं तुम्हाला. आठवतंय का मी आणि आदू आलेलो आणि आदूला तुम्ही म्हटला पाय घसरल आध्या, पाय घसरल. त्यावेळी कुठं होते छत्री? नव्हती छत्री तुमच्या हातात. तुम्ही येतानाच मोकळे आला. तुम्ही म्हणला थांब थांब, मला जरा वॉशरूमला जाऊन येऊ दे. मग मी ठेवून येतो दळण. आणि तुम्ही खांद्यावरती घेऊन सुद्धा हसत हसत गेला, काहीतरी चेष्टा करत. कसली चेष्टा करत? काल पाऊसच नव्हता. माझ्या बरोबर बोलत. काल पाऊसच नव्हता. म्हणजे ठीक आहे, आता सगळं मरू दे. तुम्ही छत्री नेलेली नाही आहे. तू छत्री नेलेली नाही आहे. आणि मी तर कुठं घरातनं बाहेरच गेलेलो नाही, त्याच्यामुळे मी पण छत्री नेली नाही. आदू, तू छत्री घेऊन गेलीस कुठं? हा, ही पण म्हणत्या दुकानात. कोणी नेली छत्री दुकानात? हा, ही नाही. म्हणजे छत्रीला पाय आले आणि छत्री स्वतःहून घरातून कंटाळून निघून गेली. ठीक आहे परी? ठीक आहे काय? चला, परी आता शाळेतून आले. आदू आता जस्ट उठलाय. आता मस्त गरम गरम चहा बनवलाय. बाहेर पाऊस पडतोय आणि इथं जरासं एन्काउंटरचं चाललंय. एन्काउंटर करायचं आता. चला, चहा वगैरे पिऊया आणि पुढं परत कंटिन्यू करूया. छत्री जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. तुम्ही कॅमेरा चेक केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मी कॅमेरा चेक करून नाही. कॅमेरा चेक करून नाही. आता सर आले का नाही, थोड्या वेळातच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही छत्री नेली की नाही. असं करत तिने सतत पर्या लागले हसायची भांडणं म्हणून. गो बापरे. आता स्नेहाला विचारणार होते. हिने म्हणतात तुम्ही घालवशील छत्री आणि माझ्यावर नाव घेशील. माझी नवी छत्री आणतो बहिणी एक. इको तुमच्याकडे बघितलं तरी मला हसायला येतं. परी पण लागली हसायला. तर स्नेहा आता आलेली आहे आणि स्नेहाला विचारलं की स्नेहा तू छत्री नेल्यास तू? स्नेहानं पण छत्री नेलेली नाही. आता हिनी म्हणतात या बाईनं खाल्लेल्या नाहीत, मी कोलकाता उतरणार नाही. वो तुमको याद में नहीं रहता, तुम कहाँ पे छत्तीस आम बुड्या नाही वय आहे. आता हिनी छत्री आणून द्यायची. तीच छत्री पाहिजे. सेम तशीच. सेम टू सेम. 2 आणणार आहे. एक मला आणि तिला. मला कॅमेरा पुढे. तूच घेऊन जातीस. तू आली ना शाळेत घेऊन काल. मी छत्री नेलती, ती व्यवस्थित वापरते आणि आणून ठेवत्या. कारण दहशत आहे ना परी, होय का ना? दहशत आहे ना बाळा. हा, दहशत आहे म्हणून ती व्यवस्थित आणून ठेवते. काय एवढ्या आणून द्या. बस झाली चेष्टा मस्करी. माझ्या
घरी का वाटलं सगळं तुम्ही? ते दोघांची भांडण. मला तेवढ्यासाठी स्पेशल कमिटी नेमायला लागेल ना, तुमच्या इथं पाठवायला लागेल. नेमा या नाही, एन्काउंटर करायचं आता. दादाचा एन्काउंटर करायचं आहे. त्याच्यावरती दोघे नाव जण घ्या, मिळून छत्री मा हे वर. करायला लागेल. शपथ मी काल संध्याकाळी तर आले दादा 6 वाजता आणि मी कधी घेणार हो तुमची छत्री? मला ताईशी बोलणं कधी झालंय माझं? सकाळी ड्रेस तेवढा दाखवलीस आणि गेलीस. ड्रेस दाखवला नाही गेलो. ही कुठे छत्री विचारात पडलोय मी. हा, मीच म्हणते हिने चेष्टा करत काय. अरे सिस्टीम चेक करणार आहे तुम्ही. कारण मला काटे पण म्हणले तुम्ही आणलीच नाही रात्री. मग बघा की तुमचं ते सीसीटीव्ही आहे नवीन चालू. ताण द्या खरंच ताण द्या. सरांना सांगा म्हणून CCTV जरा चेक करा, मी छत्री घेऊन गेलोय का नाही. कुठल्या सरांना? सावंत सरांना? नाही, मोरे सर. हा, मोरे सर. त्यांच्या इथे बघतो. इगो लय मोठा ताण आहे, आई शपथ. नाही ताण तो नाही. कसला ताण दिलाय बघ कीस ने. ताण द्या म्हटलं तिने. कपाळावरती आट्या पडल्या. आमच्या सरांना 1 2 3 4 5 6. होय, खरंच की त्यांना सरांना राग आला ना. सर असं परवा ते दिंडीचं चाललेला का नाही कार्यक्रम, एकदम अशी तिने जी थीम बसवलेली ना, पोरं तिथं ऐकणार तसं पुढे या पुढे, म्हणजे प्रत्येकाला आपण जे केलंय तशाच पद्धतीने त्या मुलांनी करावं असं वाटत असते. पण ती पोरं ऐकणार तर सर अशी चिडून इकडं तिकडं चाललेले. ते सर्व जे तुला डान्सला घेऊन गेले ते सर. नाही, ते प्रिन्सिपल सर. ते principal. तर हे बघू शकता, बघितलाच असेल तुम्ही अडकवलेली ते छत्री. तर छत्री आधा टीव्ही बघते. तर छत्री परीनं आणलेली आहे घरी आणि हे ठामच होते की मी घेऊन नाही गेलेलो, तुम्ही बघितलंच असेल. तर पण ते त्यांनीच घेऊन गेलेले आणि ते तिथं काटेदादाच्या दुकानमध्ये ते विसरून आलेले आणि विसरले आणि त्यांनी घरामध्ये त्यांच्या ठेवलेली त्यांच्या मग परी गेल्यावरती त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करून सांगितलं की असं परी खाली आली आणि तिला दे म्हणून. मग परीला दिली आणि परी घेऊन आली घरी. आणि मग त्याच्यानंतर हे परत जाऊन तिथं छत्री पूर्ण शोधत होते, तर ते बोलले नाहीये की ओ सापडेल की ओ ते दादा असे त्यांना बोलवाले, म्हणजे टोलवाले, त्यांना माहिती होतं. आणि मग ते पुन्हा हे त्यांना बोलले की जातो आता छत्री घेऊन येतो, उद्या पोरगीला शाळेला वगैरे काय तर प्रॉब्लेम होईल म्हणून ते नवीन छत्री आणायला चाललेले. मग आता काय करायचं, पर्याय काहीच उरला नव्हता, त्यामुळे दादाने त्यांना सांगून टाकलं की छत्री, त्यामध्ये TV चालू बंद करायला की छत्री आहे असं म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांना आता कळाले. आता ते घरी येतील थोड्या वेळात, तेव्हा त्यांची रिॲक्शन तुम्हाला सांगते. तरी पण ठामच असतात, अशा प्रत्येक गोष्टी अशा काय काय करत असतात आणि त्यांच्या लक्षात नसते आणि ते आमच्यावरतीच, परीवरती, माझ्यावरती असं घालत असतात. आणि आज आता इवन ते माझ्यावरतीच आलं असतं गेली असते तर, आणि किंवा परीवरती आलं असतं. पण दादांनी मला फोन केला की असा असा विषय झालाय आणि मी त्याला छत्री नाही देत, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आहे छत्री, हे सांगण्यासाठी मला फोन केला. तेव्हा मग माझ्या डोक्यात असं क्लिक झालं की तुम्ही त्यांना नका देऊ छत्री, आपण असं त्यांची मजा करूया. तर अशी मी मजा केली आणि मला वाटलेलं आता बोलता काय तर भांडण वगैरे लागते काय, सो नाही झालं, ते एकदम सिरियस नाही झाले. आता आल्यावरती होते का काय माहिती, आता बघूया. हो की नाही पिल्ल्या, हिच्यावरतीच घालत होते तू शाळेला नेहलेस काय म्हणून, पण हिनं काहीच नव्हतं केलेलं बिचारीनं ग माझं पिलू. आले गाडीचा नाम लिया और शैतान हाजिर आया. हे शैतान हो गया. चला आता आल्यावरती रिॲक्शन बघूया. शूटिंग काय करायला लागलं? होय माझं बाळ. तू काय घेऊन आलाय? बल कुठे छत्री? हसले तू. छत्री कुठे? छत्री कुठे? इथं बसा तुम्ही. कुठे आहे छत्री? काट्याची इथे होती ना, हा तू घेऊन गेलेलीस. हो मी घेऊन गेलेलो. आता हे ते दादा मला सांगत होते म्हणून ते दादा मला सबूत होते म्हणून बरं. विषय काय झाला, तुम्ही सकाळी
मावशीला छत्री हुडकायला लावली. तुम्ही छत्री तुम्हाला हो तिथं बल आहे बल. तुम्हीच ठेवायचं. तुम्हाला तिथं छत्री नाही सापडली. हे आता थांब जरा हं. मग तिने घरी नेऊन ठेवलेली. मला दादानी फोन केला असं छत्री शोधायला लागले तरी मी घरी नेऊन ठेवला. 2 वेळा तिथं छत्री तिने विसरून गेलात. शोधू देत थांबा म्हणून. मग माझ्या एकदम डोक्यात क्लिक झाला. म्हटलं त्याला तुम्ही सांगू नका, जरा शोधू दे, पटेल फुटेल. जरा शोधू देत. हे आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलेलं तुमच्यावर. तुम्हाला सांगणार नव्हतं, तुम्ही नवीन आणायला कुठं? चाललेला त्याच्यामुळे कळलंय हे. खरं चालेल नवीन आणायला. गेलेलो आणि मला परत फोन आला त्यांचा नवीन आणायला चालल्या म्हणून सांगितले मी. त्याच्या मॅडम मला म्हटलं तुमच्या नवऱ्यानं म्हणले छत्री कुठे घालवली बघ. मग तिने घालवली म्हटलं बघा. असे हे असं सगळं स्वतः करतात. आता हे दादा होते म्हणून सब कळलं की बाबा हा बाबा ते. पण आता हे माझ्यावरतीच होतं का नाही असं बऱ्याच वेळा केलाय तुम्ही. इतर नाही तर तुझ्या मम्मीने छत्री घालवलेली भेटली. छत्री विषय एवढा वाढलेला सकाळपासून लय मोठा विषय झाला. अजून रंगला असता तो छत्री विषय. दादाने बरोबर सांगितलं तुम्हाला. नाही थांब जरा. चला हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सगळं नॅचरली झालेलं सगळं होय ना परी. परी कशी करते परी. आदू इकडे लाइक शेयर पिल्लू मेरे मम्मी को लाइक शेयर सब्सक्राइब करो करो. बाय. Mm.